स्टँडर्ड 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक ह्याच्यामध्ये आज आपण थर्ड व्हिडिओ बघतोय. या व्हिडिओमध्ये आपण बघूया व्हॉट आर लॉजिकल कनेक्टिव्स. इंग्लिश लँग्वेजमध्ये जसे कंजंक्शन्स यूज करतो आपण, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये त्यालाच आपण लॉजिकल कनेक्टिव्स म्हणणार आहोत. इंग्लिश लँग्वेजमध्ये कंजंक्शन दोन सिंपल स्टेटमेंट्सला जोडण्यासाठी आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल, 2 इज अ रॅशनल नंबर अँड √2 इज अन इररॅशनल नंबर. हा एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट्सला अँड या कंजंक्शनने जोडलेला आहे. याचा जर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचं असेल, पहिल्या स्टेटमेंटला जर आपण पी म्हणलं, दुसऱ्या स्टेटमेंटला जर क्यू म्हणलं, तर एका लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून याचा आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन या पद्धतीने करू शकतो. याला पी अँड क्यू असं रीड करू शकतो. तर लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपण करतो. अँड या लॉजिकल कनेक्टिव्हसाठी हा सिम्बॉल आपण यूज करतो. असे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. अँड या कंजंक्शनसाठी हा सिम्बॉल आपण यूज करतो आणि त्याचं नाव आहे कंजंक्शन. ऑर या कंजंक्शनसाठी हा सिम्बॉल आपण यूज करतो आणि त्याचं नाव आहे डिसजंक्शन. इफ देन या कंजंक्शनसाठी हा सिम्बॉल आपण यूज करतो आणि त्याचं नाव आहे कंडिशनल लॉजिकल कनेक्टिव्ह. इफ अँड ओनली इफ या कंजंक्शनसाठी हा सिम्बॉल आपण यूज करतो आणि त्याचं नाव आहे बाय कंडिशनल लॉजिकल कनेक्टिव्ह. नॉट या कंजंक्शनसाठी हा सिम्बॉल आपण यूज करतो आणि त्याचं नाव आहे निगेशन.